IPLच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांचा आता सुळसुळाट बघायला मिळतोय। अनेक जण पैसा कमवतात तर अनेक जण अक्षरशः उद्ध्वस्त होतात। पण एकदा एका सट्ट्याचा नाद लागला की त्यासाठी माणूस काहीही करतो। कानपूरमधल्या एका सट्टेबाजाने सट्टा लावण्याकरता काय केलंय तुम्हीच बघा। सट्टा लावण्यासाठी पत्नीच गहाण। पत्नीकडे सावकारांच्या रांगा। पत्नीला गहाण ठेवणारा सट्टेबाज फरार। कानपूरचा अट्टल सट्टेबाज रविंदर। सट्टा लावण्याची इतकी नशा त्याच्या डोक्यात गेली होती की त्यानं सट्टा लावण्यासाठी चक्क पत्नीलाच गहाण ठेवलं। सध्या देशभर IPLची धूम सुरू आहे, त्यामुळे सट्टेबाजही तेजीत आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेटवर सट्टा लावणारा या धंद्यात उद्ध्वस्त झाला आणि उधारी मागण्यासाठी घराकडे रांगा लागल्या। बाहर से कर्जदार आते थे, ये कहते थे तुम हमारी मदद कर दो, हमको मार्केट में कोई 1 रुपया देगा नहीं, तुम अपने साइन कर दो, तुम कहोगी नहीं तो ये लोग दे देंगे। वो लोग भी हमारे साइन करा के ले जाते थे। धीरे धीरे फिर वो हमारे घर के अंदर घुसने लगे, कमरे तक आ जाते थे और गाली गलौज करते थे कि हमने आपको दिया, हम आपसे लेंगे। पतीला सट्टे बाजारातून बाहेर काढण्याचा पत्नीने अनेकदा प्रयत्न केला, पण त्याच्या मारहाणीपुढे तिने हात टेकले। 4 दिन से हमको यही कह रहा है कि हम या तो पूरे मोहल्ले के सामने इसने बोला या तो हम इसको मार देंगे, अपने आप को मार देंगे, हमारा कर्जा अगर नहीं उतरा तो हम इसको मार डालेंगे, अपने आप को मार डालेंगे। महिलेला उधारी मागणाऱ्यांकडून होणारा त्रास असह्य झाला, त्यामुळे तिने फरार पती विरोधातच पोलिसांकडे तक्रार केली आहे। गोविंदनगर पुलिस द्वारा इसकी जांच की जा रही है कि कहां-कहां पर ये सट्टे की शिकायतें प्राप्त हुई है और उनके विरुद्ध कठोर कार्रवाई की जा रही है। सट्ट्यासाठी घेतलेले पैसे मागण्यासाठी डझनभर नागरिकांनी रांग लावली आहे, त्यामुळे महिलेच्या आणि तिच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याची भीती आहे। कर्जदार इसके घर में आते हैं और महिला से अभद्र भाषा में बात करते हैं कि पैसा हमको दो नहीं तो आप तुमको हम ले जाएंगे, उल्टी सीधी गलत तरीके से बात करते हैं। इस तरह ये IPL के चक्कर में पूरा घर बर्बाद हो गया है। सत्ययुगात द्यूतामध्ये पांडवांनी द्रौपदीला गमावलं, पण तिच्या मदतीसाठी श्रीकृष्ण धावून आला। पण या कलियुगातल्या द्रौपदीला वाचवायला पुढे कोण येणार माहित नाही। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।